आपण इयत्ता 5वीचं गणिताचं मराठी माध्यममधील पायाभूत चाचणी 2025-26चं पेपर बघूया. तर पाहूया गणिताच्या पेपरमध्ये काय काय आहे. तर पहिला प्रश्न आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. खुर्चीची किंमत अक्षरात लिहा. तुम्हाला अंकात किंमत दिलेली आहे ती आपण अक्षरात लिहूया. तर खुर्चीची किंमत आहे 5,499 रुपये. त्यानंतर 7,079 ही संख्या अंकात लिहा. तर 7079 म्हणजे 7,079. त्यानंतर विस्तारित रूपावरून संख्या लिहा. तर 4,083. समसंख्याभोवती गोल करा. 350 ही समसंख्या आहे. त्यानंतर बेरीज करा. तर 698 अधिक 165 त्यांची बेरीज 863 आलेली आहे. त्यानंतर 304 वजा 168 त्यांचा वजाबाकी 136 असं आलेलं आहे. पुढे आहे गुणाकार करा. तर 409 गुणिले 3 म्हणजे 1212. भागाकार करा. 292 भागिले 7 तर बाकी 1 आलेली आहे आणि भागाकार 41.61 आलेला आहे. पुढे प्रश्न 4, खालील दिलेली उदाहरणे सोडवा. आईने गौरीला शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी 1,500 रुपये दिले. त्यातून गौरीने 775 रुपयांची पुस्तके आणि 458 रुपयांच्या वह्या खरेदी केल्या. तर गौरीकडे किती रक्कम शिल्लक राहिली? आईने गौरीला एकूण 1,500 रुपये दिले. 775 रुपये पुस्तकांसाठी आणि 458 रुपये वह्यांसाठी खर्च केले. म्हणजे एकूण खर्च गौरीने 1,233 रुपये केले. त्यामुळे आपण 1,500 रुपयेमधून 1,233 वजा केले. ते 267 असं उत्तर आलेलं आहे. म्हणजे गौरीकडे 267 रुपये शिल्लक राहिलेले आहेत. त्यानंतर कवायतीसाठी एका रांगेत 25 विद्यार्थी उभे केले. तर अशा 16 रांगांमधील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? तर 25 विद्यार्थी आणि 16 रांगा. तर आपण त्यांचा गुणाकार करूया. त्यांचा गुणाकार 400 असा येतो. म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या 400 एवढी आहे. पुढे घेऊया प्रत्येक गुच्छात 9 फुले याप्रमाणे 274 फुलांचे किती गुच्छ तयार होतील? किती फुलं शिल्लक राहतील? तर आपण 274 भागिले 9 करूया. तर त्याचे भागाकार 30 आणि बाकी 4 आलेली आहे. म्हणजे 30 गुच्छ तयार होतील आणि 4 फुले शिल्लक राहतील. पुढे बघूया प्रश्न 5, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. तर तिथे काय दिलेलं आहे? 500 रुपये केलेले आहेत आणि इथे 100 रुपयाच्या टिंब नोटा म्हणजे 100 रुपयाच्या 5 नोटा केल्यावर 500 रुपये होतील. तसेच 20 रुपयाच्या 25 नोटा घेतल्या तर 500 रुपये होतील आणि 50 रुपयाच्या 10 नोटा यांचे 500 रुपये तयार होतील. पुढे बघूया खालील माहितीवरून बेरीज किंवा वजाबाकीचे एक शाब्दिक उदाहरण तयार करा व सोडवा. नागपूर, अकोला आणि कोल्हापूर. नागपूर आणि अकोलाचं अंतर आहे 272 किमी आणि अकोला आणि कोल्हापूरचं अंतर आहे 735 किमी. तर आपण उदाहरण बघूया. सूरजला नागपूर ते अकोला हे अंतर 272 किमी आहे व अकोला ते कोल्हापूर 75 किमी आहे. 735 किमी आहे. तर एकूण नागपूर ते कोल्हापूरचे अंतर काढा. तर त्यासाठी आपल्याला 272 अधिक 735 यांची बेरीज करून आपण ते नागपूर ते कोल्हापूरचे अंतर काढायचं. पुढे बघूया आपण प्रश्न 6, योग्य जोड्या लावा. पहिली काय आहे? तर त्रिज्या. दुसरी आहे जीवा आणि तिसरी आहे व्यास. त्यानंतर आपण बघूया खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एका पिशवीतील साखर व रवा यांचे एकूण वजन 5 किलोग्रॅम आहे. साखरेचे वजन 3.25 किलोग्रॅम असल्यास रव्याचे वजन किती? तर साखर व रवा एकूण 5 किलोग्रॅम म्हणजे 5000 kg. तसेच साखरेचे वजन आपल्याला 2750 किलोग्रॅम दिलेलं आहे. तर आपण 5000मधून 2750 हे वजा केले तर 2250 म्हणजे 2250 किलोग्रॅम रवा त्या थैलीमध्ये आहे. पुढे बघूया. समीरच्या कारला 12 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 1 लिटर पेट्रोल लागते. तर 54 किलोमीटर अंतरासाठी किती पेट्रोल लागेल? तर आपण 12 भागिले 54 करूया. तर त्याचा उत्तर आलेला आहे 4.5 आणि बाकी 0 म्हणजे 4.5 लिटर पेट्रोल त्यासाठी लागेल. पुढे बघूया. 5 मीटर लांबीच्या दोरीचे 4 समान तुकडे केल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? तर 5 मीटर दोरी आणि 4 त्याचे तुकडे म्हणजे आपण 5 भागिले 4 करूया. तर त्याचं उत्तर आलेलं आहे 1.25 म्हणजे प्रत्येक
लांबीचे तुकडे हे 1.25 मीटर असे समान असतात. बघूया प्रश्न 8. खालील दिलेली उदाहरणे सोडवा. खालील आयताची परिमिती काढा. परिमितीचं सूत्र आहे परिमिती इज इक्वल टू 2a + 2b आणि त्यामध्ये 2a ची किंमत किती आहे तर 7 आणि b ची किंमत आहे 4. 2 × 7 × 2 × 4 तर त्याचं उत्तर आलेलं आहे 22 सेमी. पुढे आपण बघूया प्रश्न 9. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहून आकृती बंद करा. 7, 14, 21, 35 तर 7च्या पाढ्याने आहे तर त्याचं उत्तर आहे 28. इथे लिहिलेलं आहे 25, 45, 36, 27, 18 तर त्याचं उत्तर 9 असं आहे. पुढे 4चा फरक असणाऱ्या क्रमवार संख्यांचा आकृतीबंध तयार करा. तर 4चा पाढा आपण लिहिलेला आहे. आता आपण पुढे बघूया. विक्रमने विकलेल्या छत्रांचा चित्ररूप आलेख खाली दर्शविले आहे. त्यावरून पुढे प्रश्नाची उत्तरे लिहा. प्रमाण आपल्याला दिलेलं आहे. प्रश्न 1 छत्री म्हणजे 8 छत्र्या. तर जूनच्या एकूण छत्र्या किती होतील? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 येते म्हणजे 56 छत्र्या होतील. तसेच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या आपण 4ने गुणून करूया. जुलै महिन्यात किती छत्र्या विकल्या गेल्या? तर जुलै महिन्यात तिथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहेत. पण आपल्याला एक छत्री म्हणजे 8 छत्र्या आहेत. तर आपल्याला 8ने याला गुणावं लागेल. तर 8 × 8 = 64 त्यामुळे 64 येईल. कोणत्या महिन्यात 40 छत्र्या विकल्या गेल्या? तर ऑगस्ट महिन्यात. पुढे आहे सप्टेंबरपेक्षा जुलैमध्ये किती छत्र्या जास्त विकल्या गेल्या? 32. ऑगस्ट आणि जूनमध्ये एकूण किती छत्र्या विकल्या गेल्या? तर 96.